नमस्कार मित्रांनो. तर आज होता बुधवार आणि आज आपल्याला मार्केटने दोन्ही प्रकारचे रंग दाखवले. तर एकंदरीतच आज आपण बघणार आहोत का नेमके आपल्याला काय 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 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला उद्यासाठी काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे जो की एक पब्लिक आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन तो चॅनल जॉईन करा. कुणाला जर आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याची पण लिंक दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही स्विंग ट्रेड असतात आणि त्यानंतर आपल्या निफ्टीमध्ये जे काही ऑप्शन ट्रेड असतात त्या ट्रेड विषयी तुम्हाला माहिती भेटते आणि त्याची जी काय फीज आहे ती फी आपली एका वर्षाची 1350 रुपये फी आहे आणि 3000 रुपयामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस भेटेल. तर आज आपण बघतोय का मार्केटमध्ये आपल्याला एकतर साधारणतः 25,200 हा एक मोठा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला अनुभवायला भेटला. मी कालचा जर तुम्ही माझा आपल्या दुसऱ्या चॅनलचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी आपल्याला सांगितलेलं होतं काल मी बोललो होतो का एकतर मोठी मुवमेंट आपल्याला सोमवारीच येऊन गेलेली आहे, त्यामुळे आपली जी काही एक्सपायरी आहे ती काही एवढी खास होणार नाही, खास झाली नाही. आणि मग मला काय होतंय का एका आठवड्यामध्ये एक मोठा जर मूव येऊन गेला तर मग आपल्याला त्या ठिकाणी नंतरचे जे काही दिवस असतात ते कन्सोलिडेशन किंवा रटाळवाणी असे जातात. आणि हा जो महिना आहे तर या महिन्यामध्ये आता आपल्याकडे जे तिमाही निकाल येणार आहेत ते तिमाही निकाल ह्या महिन्यात आपल्याकडे येणार आहेत आणि ह्या तिमाही निकालामुळे आपल्याला मार्केटमध्ये आता व्होलॅटिलिटी बघायला भेटेल. पण एक जर आपण बघितलं तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी आपल्याला निफ्टीमध्ये 25,200च्या लेवलला एक सेलिंग प्रेशर बघायला भेटला. म्हणजेच अर्थातच आपल्याला 25,200 वरती एक मोठा रेजिस्टंट निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतो. आता जोपर्यंत आपण त्याच्यावरती जात नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट आपल्याला बघायला भेटणार नाही. आणि खाली जर आपण बघितलं तर 25,000चा एक सपोर्ट आहे, सायकोलॉजिकल सपोर्ट. तो जोपर्यंत आपण होल्ड करतो तोपर्यंत ठीक आहे आणि तो जर आपण लेवल तोडला तर मग एकंदरीत परत आपण 24,800 पर्यंत पॉसिबल आहे. तेव्हा आता जो हा महिना आहे हा महिना आपण परत खालच्या साईडला 24,800 आणि वरती 25,200 तर या 400 पॉईंटच्या रेंजमध्ये आपला ट्रेड हा कंटिन्यू होणार आहे. म्हणून आपल्याला ज्या आपण म्हणूया असं कसं तर टॉपची जी काय लेवल आहे म्हणजे 25,200 तर ती जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत पण जास्त खरेदी करायची नाही आणि जोपर्यंत 24,800च्या आसपास येत नाही तोपर्यंतही जास्त खरेदी करायची नाही. काय होणार आहे, हा जो मधला झोन आहे हा मधला झोन आपल्याला टाइमपास करेल आपला. त्यामुळे आपल्याला कुठलाही ट्रेड करताना आपल्याला लेवल बघून आपण ट्रेड करा. म्हणजे 25,200च्या वरती टिकला तर मग समजायचं आणखी 200-300 पॉईंटची रॅली भेटेल आणि जर 24,800 आणि जर 25च्या खाली गेलं तर 24,800 पॉसिबल आहे आणि 24,800ला त्या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. मग आता काही जे आहेत आपल्या समोर काही महत्वाची संकट पण आहेत आणि त्यामध्ये जर आपण म्हणजे त्यातलं पहिलं संकट जर बघितलं तर त्यामध्ये पहिलं आहे काय आहे, आता मी तुम्हाला सांगितलं तिमाही निकाल. पर दुसरं आपल्याकडे कुठलाही मोठा इव्हेंट असा नाही का जेणेकरून निफ्टीला असा मोठा सपोर्ट भेटेल तेजीसाठी वगैरे, कारण आरबीआयची पॉलिसीज वगैरे येऊन गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे परत दुसरी मोठी काय अशी न्यूज सुद्धा नाहीये. त्यानंतर जे आपलं तुम्हाला सांगितलंय मी आपल्यावर जो टॅरिफ लागलेला आहे तो टॅरिफ अजूनही तसाच आहे, तीही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यानंतर जे अमेरिकेमध्ये जे काही शटडाऊन आहे चालू आणि त्याचाही आपल्याला धोका आहे आणि आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांची होत असलेली सेलिंग हाही आपल्या मार्केटसाठी धोका आहे. तर एवढे धोके आपल्यासाठी आहेत. आता यातून आपण कसं निभावतो ते आपल्याला बघावं लागेल आणि तेव्हा आता जर आपल्याला निफ्टीमध्ये खरेदी करायची असेल तर थोडासा वेट करा. वेट म्हणजे का जर आपल्याला लेवल जी आहे 25,200च्या वरती गेलं तर खरेदी करू शकताय, नाही तर मग सांगितलं 24,800च्या आसपास पर्यंत वाढ बघा. बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय तर आपल्याला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये साधारणतः एक 400 पॉईंट म्हणजे असं मी म्हणू शकतो का 400-500 पॉईंटचं करेक्शन म्हणजे साधारणतः 55,500च्या आसपासची लेवल जर भेटली आपण तर खरेदी करा किंवा जर 56,300च्या वरती जर टिकला तर खरेदी करा. मधला जो झोन आहे तो झोन आपल्याला बँक निफ्टीसाठी टाइमपास झोन आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला बघायचंय डाटा काय आलेला आहे. तर जो आजचा डाटा आलेला आहे आजच्या डाट्यामध्ये इतकं काही खास आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीये. तर आज
जो काय आपल्याकडे डाटा आलेला आहे, अजून त्याच्यामध्ये आपल्याला फ्युचर ऑप्शनचा डाटा आला नाही. पण कॅशमध्ये आज आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी 600 करोड रुपयाची खरेदी केली. पण बऱ्याच दिवसानंतर आपल्याकडे जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहे किंवा ज्याला आपण म्हणतो का भारतातले गुंतवणूकदार आहे, त्यांनी आज 200 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. तेव्हा आता आपण बघतोय का कुठेतरी काय होतं का 25च्या वरती गेलं का आपल्याकडे FI जे आहेत ते खरेदी करायला सुरुवात करतात आणि जे आपले आपण असं म्हणूया DI जे आहेत म्हणजे आपले जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत तर ते त्या ठिकाणी सेलिंग करायला सुरुवात करतात, प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करतात. तर हा असा एकंदरीत सगळा माहोल आहे. आणि तेव्हा आता इथून पुढे आपल्याला एक काम करावं लागेल. जे आता रिझल्ट येणार आहेत त्या रिझल्ट नुसार म्हणजे ज्या कंपन्यांचे काहींचे जी काही अपेक्षा आहे बाबा चांगले रिझल्ट येऊ शकतात, मग तुम्हाला त्या कंपनीमध्ये गेन झालेला बघायला भेटेल. आणि मग त्या कंपनीचे रिझल्ट आल्यानंतर किती जरी चांगले आले तरी फॉल बघायला भेटेल. तेव्हा आता इथून पुढचा जो काय आठवडा आहे त्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे. लक्ष असं ठेवायचं आहे कोणत्या कंपनीचे रिझल्ट कधी आहेत आणि मग त्याच्या अगोदर 10-12 दिवस बघा का त्या शेअर्समध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारची मुवमेंट बघायला भेटेल. तेव्हा आपण एक काय करायचं, साधे वहीन पेन घ्या, असं लिहून ठेवा त्याच्यामध्ये ह्या कंपनीचा रिझल्ट ह्या तारखेला, मग त्याच्या आधी 9-10 दिवस त्याची मुवमेंट बघा. म्हणजेच आपल्याला काय होईल का आपण त्या ठिकाणी ज्या दिवशी रिझल्ट असतो त्या दिवशी आपण फसणार नाही. ओके, तर आता एकंदरीतच ही अशी परिस्थिती आहे आणि मी तुमच्या समोर ती मांडलेली आहे. तेव्हा मग आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काय सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर आपण आपल्या ग्रुपवरती म्हणजे जो आपला मी तुम्हाला सांगितलं प्रायव्हेट ग्रुप आहे आणि त्यावरती आज आपण जे काही ऑप्शन दिले होते 2 आणि त्यातला एक पहिला ऑप्शन निफ्टीचा आपण दिला होता 25,100चा. तो सकाळी आपण दिला होता बाय करण्यासाठी अराउंड 170ला. आपलं टार्गेट 195 होतं, 190 पर्यंत तो गेला आणि 187-88ला गेल्यानंतर त्याला आपण 180चा स्टॉप लॉस ठेवायला सांगितला होता. म्हणजे त्यामध्ये आपल्याला साधारणतः की 10 पॉईंट मिळाले. परत आपण त्यानंतर तोच कॉल आपण घेण्यासाठी साधारणतः 115च्या आसपास परत टाकला होता. आपलं टार्गेट 135 आणि 150 होतं. त्यातलं पहिलं टार्गेट आपलं 135 रुपयाचं आपलं डन झालं. त्यामध्ये आपण त्याला 130 रुपयाचा एसएल मेंटेन करायला सांगितला होता. तो नंतर आपला प्रॉफिट मधला स्टॉप लॉस वाचला. म्हणजे आज आपल्याला दोनही कॉलमध्ये जे आपले निफ्टीचे होते त्यामध्ये आज आपल्याला साधारणतः पहिल्यामध्ये आपल्याला जरी आपला एसएल जरी म्हटलं तरी प्रॉफिट मध्ये 10 पॉईंट आणि आपल्याला ह्या ठिकाणी 15 पॉईंट 25 पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला निफ्टीमध्ये भेटले. आणि जो काल आपला एलएनटीचा ऑप्शन होता कालचा त्याचा आपला एसएल तर वाजला नव्हता, पण आज तो परत 48 पर्यंत गेला होता. 48 ते 50च्या आसपास गेला होता आणि पण नंतर तो क्लोजिंगला परत खाली आला. त्यामध्ये आपला एसएल त्या ठिकाणी वाजलेला आहे. ओके, आणि तेव्हा ह्या अशा पद्धतीनं जे आपलं म्हणजे जे आपले साधारणतः जे कॉल जनरेट होतात ते कॉल तुम्हाला आपल्या प्रायव्हेट ग्रुपवरती बघायला भेटते. तेव्हा आता इथे आपण थांबूया. माहिती चांगली वाटली असेल किंवा जर हा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.